प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं नाही का, की आपल्या मुलाला जगातलं सर्वोत्तम सगळं मिळावं. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो. अनेकदा मोठा त्यागही करतो हो. खरंय, आपण त्यांच्यासाठी सगळं काही करतो. पण याच प्रेमाच्या आणि काळजीच्या धावपळीत नकळतपणे आपल्याकडनं एक अशी चूक होते, जी हळूहळू मुलांचा आत्मविश्वास, त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांची भावनिक शक्ती कमी करत जाते. चला, आज जरा यावरच बोलूया. ही चूक इतकी सामान्य आहे ना, की ती आपल्याला अनेकदा योग्यच वाटते. पण आहे तरी का ही चूक? ती चूक आहे सतत टीका करणे आणि इतरांची तुलना करणे. आता हे ऐकून कदाचित वाटेल की हे तर शिस्तीसाठी, मार्गदर्शनासाठी गरजेचं आहे, पण त्याचा परिणाम तो मात्र अगदी उलटा होतो. तो मुलांच्या मनात भीती, असुरक्षितता आणि एक प्रकारची आत्मशंका निर्माण करतो. आता एक काम करूया, आपण हे पालकांच्या नाही तर मुलांच्या नजरेतून पाहूया. त्यांच्यासाठी याचा नेमका काय अर्थ होतो हे समजून घेऊया. एक कल्पना करूया. एक लहान मूल आहे, समजा शाळेतल्या एका स्पर्धेत भाग घेऊन घरी आलंय. जिंकलेलं नाहीये, पण त्याने खूप मेहनत केलीय, आपला पूर्ण प्रयत्न केलाय आणि त्याचाच त्याला एक वेगळा आनंद आहे. त्याला फक्त कौतुकाचे 2 शब्द हवे आहेत. आणि मग ते ऐकतात, "तू जिंकला का नाहीस? शेजारच्या मुलाकडे बघ, तो नेहमी पहिला येतो." फक्त हे काही शब्द आणि त्या मुलाचा सगळा उत्साह एका क्षणात नाहीसा होतो. त्याचे प्रयत्न त्याला निरर्थक वाटू लागतात आणि पुन्हा काहीतरी नवीन करण्याची त्याची हिंमतच कुठेतरी हरवून जाते. आता ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे. इथे बघा. पालकांचा हेतू आणि मुलाच्या मनावर होणारा परिणाम यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला वाटत असतं की आपण मुलाला प्रेरित करतोय, पण त्याच्यापर्यंत संदेश पोहोचतो, "मी पुरेसा चांगला नाही." आणि हाच तो मुद्दा आहे जिथे सगळा गोंधळ सुरू होतो. तर सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की लहान मुलं आपल्यासारखा तार्किक विचार करत नाहीत. त्यांच्यासाठी माझं वागणं चुकलं असं नसतं, तर थेट मीच चुकीचं आहे असा विचार त्यांच्या मनात येतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जायला सुरुवात होते. हे शब्द फक्त त्या क्षणी भावना दुखावत नाहीत, तर हळूहळू ते मुलाची ओळखच घडवायला किंवा बिघडवायला लागतात. चला पाहूया हे कसं होतं. आपण नकळतपणे मुलांवर जे शिक्के लावतो ना, ते त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरतात. हे शब्द त्यांच्या मनात इतके खोलवर रुजतात की ते स्वतःला तसंच समजू लागतात आणि मग काय, दुर्दैवाने ते तसंच वागायलाही लागतात. पण यावर एक खूप प्रभावी उपाय आहे, ज्याला मानसशास्त्रात ग्रोथ माइंडसेट असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक विश्वास आहे की कोणतीही क्षमता किंवा कौशल्य हे सरावाने आणि प्रयत्नाने विकसित करता येतं. काहीही अशक्य नाही. आणि हे उदाहरण बघा किती छान दाखवते की आपल्या बोलण्यातला एक छोटासा बदल मुलाचा संपूर्ण दृष्टिकोन कसा बदलू शकतो. एका बाजूला आहे मर्यादा, तर दुसऱ्या बाजूला आहे शक्यता. "तुला गणित जमत नाही." हे वाक्य त्याच्या क्षमतेवर एक फुलस्टॉप लावतं. तर "सरावाने जमेल" हे वाक्य त्याला एक नवी आशा दाखवतं, प्रयत्न करत राहण्यासाठी प्रोत्साहित करतं. चला, आता आपण काही ठोस करण्यासारख्या उपायांबद्दल बोलूया. दबावाऐवजी पाठिंबा देऊन आपण मुलांमध्ये खरा, टिकणारा आत्मविश्वास कसा निर्माण करू शकतो? या 4 सवयी दिसायला खूप सोप्या आहेत, पण यांचा परिणाम खूप मोठा आहे. बघा, जेव्हा आपण निकालापेक्षा प्रयत्नांना महत्त्व देतो, तेव्हा मुलं अपयशाला घाबरत नाहीत. जेव्हा आपण त्यांच्या भावना समजून घेतो, तेव्हा त्यांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. त्यांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या दिल्याने ते स्वावलंबी बनतात आणि त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐकल्याने त्यांना कळतं की त्यांचं मतही महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही भावनिक सुरक्षितता. जेव्हा मुलांना ही खात्री असते की काहीही झालं, अगदी आपण अयशस्वी झालो तरी आपले आईवडील आपल्या पाठीशी आहेत, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन करायला, जोखीम घ्यायला आणि स्वतःला व्यक्त करायला शिकतात. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? एक पालक म्हणून आपण आपल्यासोबत काय घेऊन जायला हवं? हे लक्षात घ्या की आपलं ध्येय एक परिपूर्ण, परफेक्ट पालक बनणं नाहीये. पालकत्व हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात चुका होणारच. त्यामुळे परफेक्ट बनण्याचा दबाव घेऊ नका. खरी गरज आहे एक जागरूक पालक बनण्याची. एक असा पालक ज्याला आपल्या शब्दांचा आणि वागण्याचा मुलाच्या मनावर काय परिणाम होतोय याची जाणीव आहे. चला, टीकेऐवजी मार्गदर्शन निवडूया, तुलनेऐवजी स्वीकृती देऊया आणि दबावाऐवजी प्रोत्साहन देऊया. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात, तेव्हाच मुलं स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात.